नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रिशन अँड डाएट या लेसनला सुरुवात केली होती आणि मागील व्हिडिओमध्ये आपण न्यूट्रिएंट्स कशाला म्हणायचं, कार्बोहायड्रेट्स कशाला म्हणायचं, ते कोणकोणत्या प्रकारचे आहेत, कोणकोणत्या पदार्थातून आपल्याला कार्बोहायड्रेट्स मिळतात, फॅट्स कोठून मिळतात, कोणकोणत्या पदार्थातून फॅट्स मिळतात, फॅटी सबस्टन्सेस कोणते आहेत, त्यानंतर प्रोटीन्स कोणते आहेत, आपल्याला प्रोटीन्स कोणत्या पदार्थातून मिळतात, मिनरल्स आणि विटॅमिन्स कोणत्या पदार्थातून मिळतात, कोणत्या आहारातून मिळतात. त्याचप्रमाणे मिनरल्स आणि विटॅमिन्स मिळाले नाही तर आपल्या शरीरावर त्याचे काय परिणाम होतात. विटॅमिन्स पाहिले, काही विटॅमिन्स असे असतात की ते पाण्यामध्ये सोल्युबल असतात, पाण्यामध्ये विरघळतात. काही विटॅमिन्स असे असतात की ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत. ते विटॅमिन्स कोणते होते ते सुद्धा आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिलं होतं. आज आपण विटॅमिनचे सोर्सेस आणि फंक्शन्स पाहणार आहोत. आता पहा, या ठिकाणी विटॅमिन ए दिलेला आहे. आता विटॅमिन ए चे आपल्या शरीराला कोणती मदत होते? प्रोटेक्ट आईज, डोळ्यांच्या सुरक्षिततेसाठी. हेल्प्स टू कीप स्किन, बोन्स अँड टीथ हेल्दी. आपली स्किन, हाडे आणि टीथ म्हणजे दात हे हेल्दी राहतात. कशामुळे हेल्दी राहतात? आपल्या आहारात विटॅमिन ए असेल तर. मग आपल्याला विटॅमिन ए कोणकोणत्या पदार्थातून मिळतं? कॅरट, गाजर, मिल्क, दुधातून मिळतं, बटर, लोणी, डार्क ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला विटॅमिन ए मिळत असतं. स्वीट पोटॅटो, रताळं जे असतं त्या रताळ्यामधून आपल्याला विटॅमिन ए मिळत असतं. डीप येलो फ्रूट्स, पिकलेली फळे जे आहेत त्याच्यातून मिळत असतं. आणि व्हेजिटेबल्स, भाज्यांमधून आपल्याला ते मिळत असतं. पण मित्रांनो, जर आपल्याला आपल्या डाएटमध्ये, आपल्या आहारामध्ये आपण जर विटॅमिन ए खाल्लं नाही किंवा आपल्याला विटॅमिन ए भेटलं नाही तर कोणकोणते रोग होतात पहा, कोणकोणते आजार होतात पहा. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे रात आंधळेपणा. नाईट ब्लाइंडनेस म्हणजे काय? रात आंधळेपणा. म्हणजे कमी प्रकाश असेल, अंधुक प्रकाश असेल तर त्याच्यात दिसत नाही, विटॅमिन ए जर मिळालं नाही तर. त्यानंतर झिरोडर्मा नावाचा एक आजार होतो. कशामुळे? विटॅमिन ए मिळालं नाही तर. मग झिरोडर्मामध्ये काय होते? आपली त्वचा कोरडी पडत असते. त्यानंतर B1 हे विटॅमिन आहे. आता हे B1 विटॅमिनचं काम काय आहे? हेल्प्स इन प्रॉपर फंक्शन ऑफ नर्व्ज अँड हार्ट. आपल्या हृदयाचं आणि आपले जे चेतातंतू आहेत की जे ब्रेन म्हणजे मेंदूशी संबंधित आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यास B1 हे विटॅमिन मदत करत असतं. त्यानंतर हे B1 विटॅमिन आपल्याला मिळतं कोठून? मिल्क, दुधातून, फिश, मासे, मीठ, मांस, मटण, सेरियल्स, तृणधान्ये, नट्स अँड पल्सेस, डाळी वगैरे ज्या आहेत कडधान्य त्याच्यातून आपल्याला हे B1 विटॅमिन मिळत असतं. आणि पण मित्रांनो, जर आपल्या आहारात B1 विटॅमिन नसेल तर आपल्याला बेरीबेरीचा रोग होतो. बेरीबेरी नावाचा रोग होतो. B1 बेरीबेरी. कोणता आजार होतोय? बेरीबेरी हा आजार होतोय. त्यानंतर आपले मसल विकनेस, स्नायू आपले कमजोर होतात. कशामुळे? B1 विटॅमिन मिळालं नाही तर. त्यानंतर B9 हा बी विटॅमिनचाच एक सब टाईप आहे, उपप्रकार आहे. B9 हे विटॅमिन कशासाठी उपयुक्त असतं? फॉर द ग्रोथ ऑफ द बॉडी. म्हणजे आपल्या शरीराची व्यवस्थित वाढ होण्यासाठी आपल्याला B9 हे विटॅमिन आवश्यक असतं. आता B9 हे विटॅमिन आपल्याला मिळतं कोठून? डीप ग्रीन व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्या, पपयांमधून आणि किवी नावाचं जे फ्रूट आहे त्या किवी या फ्रूटमधून आपल्याला B9 हे विटॅमिन मिळत असतं. मग B9 विटॅमिन मिळालं नाही तर कोणते आजार होतात? इम्प्रॉपर ग्रोथ, आपली वाढ व्यवस्थित होत नाही, ॲनिमिया होतो. त्यानंतर फॉरगेटफुलनेस, आपली स्मृती कमी होते, विसरभोळेपणा वाढतो B9 विटॅमिन मिळालं नाही तर. आणि स्लो मुवमेंट्स, आपल्या हालचाली ह्या हळूहळू नाजूक होतात. पुढे आहे विटॅमिन B12. B12 विटॅमिन कशासाठी आवश्यक असतं? फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल्स. आपल्या शरीरामध्ये लाल रक्तपेशींची निर्मिती होण्यासाठी B12 हे विटॅमिन आवश्यक असतं. मग हे B12 विटॅमिन मिळतं कोठून? मीठ,
म्हणजे मांस आणि मिल्क प्रोडक्ट, दुधाचे पदार्थ जे आहेत त्याच्यातून आपल्याला B12 हे विटॅमिन मिळत असतं. B12 मिळालं नाही तर आपल्याला ॲनिमिया नावाचा आजार होतो. त्यानंतर आहे विटॅमिन सी. विटॅमिन सी जे आहे त्याचं काम काय आहे? प्रोटेक्ट्स बॉडी टिश्यूज, शरीराच्या ऊतींचं संरक्षण करणं, फॉर्मेशन ऑफ कोलेजन. आता हे कोलेजन काय आहे? एक प्रोटीन आहे इसेन्शियल फॉर गम्स. आपल्या हिरड्यांसाठी फायदेशीर असणारं हे कोलेजन नावाचं प्रोटीन आहे. ह्या प्रोटीनच्या निर्मितीसाठी आपल्याला सी विटॅमिनची गरज असते. कोणतं प्रोटीन? कोलेजन. आपल्या दातांच्या आरोग्यासाठी कोलेजनची आवश्यकता असते. बोन्स, हाडे या सर्वांसाठी आपल्याला सी विटॅमिन आपल्या आहारात असणं गरजेचं असतं. मग सी विटॅमिन आपल्याला मिळतं कुठून? आंवला म्हणजे आवळा. किवी नावाचं फ्रूट आहे, किवीपासून मिळतं. ऑरेंज अँड अदर सायट्रस फ्रूट आणि लिंबू वर्गातले जी फळं आहेत, इतर लिंबू, त्यातून सुद्धा आपल्याला सी विटॅमिन मिळतं. कॅबेज, कोबी, बऱ्याच मुलांना कोबी आवडत नाही, पण कोबीमधून आपल्याला सी विटॅमिन मिळत असतं. टोमॅटो आहे आणि ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, हिरव्या पालेभाज्यांमधून आपल्याला सी विटॅमिन मिळत असतं. आता सी विटॅमिन मिळालं नाही तर कोणते आजार होतात पहा. स्कर्वी नावाचा आजार होतो. म्हणजे हिरड्या ज्या आहेत, गम्स, त्याच्यासाठी आपल्याला सी विटॅमिन गरजेचं असतं, पण सी विटॅमिन मिळालं नाही तर आपल्या हिरड्यातून रक्त येतं. थायरॉईड मलफंक्शन्स, ज्या थायरॉईडच्या ग्रंथी आहेत त्यासुद्धा व्यवस्थित काम करत नाहीत. त्यानंतर डिले इन हिलिंग ऑफ वाउंड्स, जखमासुद्धा आपल्या उशिरा बऱ्या होतात सी विटॅमिन मिळालं नाही तर. म्हणजे आपल्याला जर जखम झाली, लागलं, तर ती जखम भरून यायला उशीर लागतो. म्हणून आपल्या आहारात सी विटॅमिन असणं गरजेचं आहे. पुढे आहे विटॅमिन डी. विटॅमिन डी काय करतं? ॲब्झॉर्ब्स कॅल्शियम अँड फॉस्फरस फॉर हेल्दी बोन्स अँड टीथ. आपल्या शरीरासाठी कॅल्शियम आणि फॉस्फरसची हाडांच्या आरोग्यासाठी गरज असते. मग हे कॅल्शियमचं शोषण कोण करत असतं? विटॅमिन डी करत असतं. आणि विटॅमिन डी हे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं आणि आपल्या दातांसाठी, कारण की ते कॅल्शियमचं शोषण करत असतं. आपल्या शरीरात कॅल्शियम शोषलं जाण्यासाठी विटॅमिन डीची आवश्यकता असते. मग आता आपल्याला विटॅमिन डी कुठून मिळतं? ऑन एक्सपोजर टू सनलाईट विटॅमिन डी इज मेड इन ह्युमन बॉडी फ्रॉम सम. म्हणजे सूर्यप्रकाश आहे ना, सकाळचं कोवळं ऊन, त्या कोवळ्या उन्हात आपल्या शरीरामध्ये विटॅमिन डी तयार होत असतं आणि त्याचा आपल्या हाडांना उपयोग होत असतो. आता हे सूर्यप्रकाशामध्ये तयार होणारं आहे विटॅमिन डी, पण काही पदार्थांमधून सुद्धा आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं. जसं की मिल्क, दुधातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं. फिश, मासे आहेत, माशातून आपल्याला विटॅमिन डी मिळतं. एग्ज अँड बटर, लोण्यातून सुद्धा आपल्याला विटॅमिन डी मिळत असतं. आता विटॅमिन डी मिळालं नाही तर कोणता आजार होतो? रिकेट्स नावाचा आजार होतो. त्याला मुडदूस असं म्हणतात. रिकेट्सला काय म्हणतात मराठीमध्ये? मुडदूस म्हणतात. सॉफ्टनिंग ऑफ बोन्स, हाडे मऊ आणि ठिसूळ होतात. कॉझिंग पेन अँड फ्रॅक्चर्स, हाडांमध्ये वेदना होतात आणि फ्रॅक्चर्स होतात अशा ठिसूळ हाडांचे. त्यानंतर आहे विटॅमिन ई. त्याचं फंक्शन काय आहे? ते काय काम करतं? स्मूथ फंक्शनिंग ऑफ मेटाबॉलिझम इनसाइड द सेल्स. पेशींचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी आपल्या शरीराच्या ज्या पेशी आहेत त्याच्यासाठी विटॅमिन ईची आवश्यकता असते. रिप्रोडक्शन, प्रजननामध्ये विटॅमिन ई मदत करत असतं. मेंटेनिंग एफिशियन्सी ऑफ मसल सेल्स, स्नायूच्या ज्या पेशी आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं काम व्यवस्थित चालण्यासाठी विटॅमिन ईची आवश्यकता असते, आपले मसल्सची कार्य व्यवस्थित चालण्यासाठी. मग आपल्याला विटॅमिन ई कुठून मिळतं? व्हीट जर्म, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, टेंडर लिव्ज, व्हेजिटेबल ऑइल्स, भाज्यांची तेलं जी आहेत, हिरव्या पालेभाज्या आहेत, जी कोवळी पानं आहेत भाज्यांची, त्याच्यापासून आपल्याला विटॅमिन ई मिळत असतं. आता विटॅमिन ई मिळालं नाही तर काय होतं? वीक मसल्स, आपलं जे स्नायू आहेत ते कमजोर होतात. ऑब्स्ट्रक्शन इन रिप्रोडक्शन, म्हणजे प्रजननाच्या कार्यामध्ये अडथळे येतात.
स्किन डिसऑर्डर्स, त्वचा रोग व्हायला सुरुवात होतात विटॅमिन ई मिळालं नाही तर. आता विटॅमिन केचं काम काय आहे पहा. हेल्प्स इन क्लॉटिंग ऑफ ब्लड, रक्त गोठण्याच्या प्रक्रियेमध्ये विटॅमिन के हे खूप महत्त्वाचं काम करत असतं. म्हणजे एखाद्या माणसाला जखम झाली, त्यातून रक्तस्राव होत असेल तर ते रक्तस्राव काही काळानंतर थांबत असतो, कारण की त्या ठिकाणी विटॅमिन के काम करत असतं रक्त गोठवण्याचं. आता विटॅमिन के आपल्याला कुठून मिळतं? ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स, ज्या हिरव्या पालेभाज्या आहेत, आणि ग्रीन कॅबेज. ग्रीन कॅबेज म्हणजे काय? हिरवा कोबी जो आहे, किंवा ब्रोकोली, स्प्राउटेड पल्सेस, मोड आलेली कडधान्य, येलो ऑफ एग्स, अंड्यातील जो पिवळा भाग आहे त्यातून आपल्याला विटॅमिन के मिळत असतं. आणि मित्रांनो, जर विटॅमिन के मिळालं नाही तर जर आपल्याला जखम झाली तर त्या जखमेतून खूप रक्तस्राव होतो, ते रक्त थांबत नाही. म्हणून आपल्या आहारात विटॅमिन के असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. आता आपल्याला पुढे म्हटलं आहे, ऑलवेज या ठिकाणी एक ग्रुप ॲक्टिव्हिटी करायची आहे. तुमच्या शाळेमध्ये तुम्ही गेल्यानंतर जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा रोल प्ले करायचा आहे, आणि या चार्टनुसार कोणी विटॅमिन ई बनायचं आहे, कोणी विटॅमिन के बनायचं आहे, कोणी विटॅमिन ए बनायचं आहे, आणि एक रोल प्ले करायचा आहे आणि स्वतःचं फंक्शन सांगायचं आहे. आता मित्रांनो, या ठिकाणी म्हटले ऑलवेज रिमेंबर सम विटॅमिन्स आर व्हेरी सेन्सिटिव्ह टू हीट अँड लाईट. काही जे विटॅमिन्स असतात ना, त्यांना उष्णता आणि प्रकाशाबाबत ते खूप संवेदनशील असतात. म्हणजे उष्णता मिळाली तर ते नष्टसुद्धा होतात, जास्त प्रमाणात उष्णता मिळाली तर. आता विटॅमिन सी जे आहे, आपण पाहिलं बी आणि सी विटॅमिन काय होतात? पाण्यामध्ये विरघळतात, बरोबर की नाही? मग विटॅमिन सी जे आहे ना, ते इझिली डिस्ट्रॉय ड्युरिंग कुकिंग. शिजवताना ते सहज नष्ट होतं, आणि जी वाफ आहे ना त्या पदार्थाची, त्या पाण्याची, जे पदार्थ शिजतोय त्याच्यातून ते हवेत निघून जातं. म्हणून जे विटॅमिन सी असणारी जी फूड आहे ना, विटॅमिन सी ज्याच्यातून मिळतं, ती या फळं किंवा ते आपण कच्चं खायचं. फॉर एक्झाम्पल ऑरेंज वगैरे जे आहे ते आपण कच्चे खायचे. कच्चे खाल्ले तरच त्याच्यातून विटॅमिन सी भेटतं. पुढे आपण पाहूया. आता हे विटॅमिनचा शोध कसा लागला ते आपण पाहूया. विटॅमिनचा शोध कसा लागला पहा. In the past, Casimir Funk was a scientist who belonged to Poland in Europe. कॅसिमिर फंक नावाचा शास्त्रज्ञ होता. काय नाव आहे शास्त्रज्ञाचं लक्षात ठेवा. कॅसिमिर फंक नावाचा शास्त्रज्ञ होता. वॉज अ सायंटिस्ट हू वॉज बिलॉंग टू पोलंड इन युरोप, की तो युरोपमधल्या पोलंड देशामध्ये राहत होता. इन अ सायंटिफिक आर्टिकल ही रीड दॅट पीपल हू एट ब्राऊन राईस वेअर लेस लाईकली टू गेट बेरी दॅन दोज हू एट फुल्ली मिल्ड राईस. म्हणजे जो तांदूळ आहे, जो पॉलिश केलेला किंवा त्या तांदळावर जो भाताचं जे शीत आहे, त्या तांदळावरचं आवरण काढलेला तांदूळ जे लोक खातात, त्या लोकांना बेरी हा आजार झाल्याचं त्याने वाचलं. कुणी? कॅसिमिर फंकने. मग काय झालं? ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट द डिसीज. ही नेम इट विटॅमिन. म्हणजे जो आजार झालेला आहे, ज्या पदार्थाच्या कमतरतेपासून हा आजार होतो, ते असे पदार्थ त्याने वेगळे करायला सुरुवात केली, आणि ज्या पदार्थांच्या कमतरतेमुळे हे आजार होतात त्याला त्यांनी विटॅमिन हे नाव दिलं. ही वॉज एबल टू आयडेंटिफाय अँड आयसोलेट द सबस्टन्स विच प्रिव्हेंट द डिसीज. या आजारांना प्रतिबंध करणारे किंवा ज्या पदार्थाच्या कमतरतेमुळे हे आजार होतात ते पदार्थ त्याने वेगळे केले, आणि त्याला नाव काय दिलं? विटॅमिन हे नाव दिलं. He also proposed that the other disorders like scurvy, pellagra and rickets were also caused by a deficiency of various vitamins. आणि त्या काळात त्याने असं सांगितलं, स्कर्वी, पेलाग्रा आणि रिकेट्स म्हणजे मुडदूस हे आजार विटॅमिन्सच्याच कमतरतेमुळे होतात. हा शोध कोणी लावला होता? कॅसिमिर फंक याने लावला होता. या शास्त्रज्ञांचं आपल्या विज्ञानामध्ये खूप मोठं योगदान असतं, आणि शास्त्रज्ञ आहेत म्हणून विज्ञान आहे. आता आपण शिकणार आहोत प्रोबायोटिक्स. प्रोबायोटिक्स म्हणजे काय पहा. यू नो दॅट द युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स विच कन्वर्ट मिल्क इंटू योगर्ट.
आर प्रेझेंट इन योगर्ट अँड बटर मिल्क. ताकामध्ये आणि दह्यामध्ये असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, असे काही सूक्ष्मजीव असतात की ते दुधाचं दह्यात रूपांतर करतात, दुधाचं दही बनवतात, बरोबर की नाही. हे कोणामुळे होतं? मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे होतं. आणि दुधाचं दही बनणं ही युजफुल प्रोसेस आहे, म्हणून या मायक्रो ऑर्गॅनिझमला आपण युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणतो. आता दे आर कॉल्ड प्रोबायोटिक्स. हे जे युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत की जे दुधाचं दह्यामध्ये रूपांतर करतात, त्याला काय म्हटलंय? प्रोबायोटिक्स म्हटलंय. लाक्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स रिसाइड इन अवर इंटेस्टाईन्स. आपलं जे आतडं असतं ना, इंटेस्टाईन, त्याच्यामध्ये लाखो असे छोटे छोटे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात, सूक्ष्मजीव असतात. देअर प्रेझेन्स इन सच लार्ज नंबर्स इज इसेन्शियल फॉर अवर हेल्थ. त्यांचं आपल्या इंटेस्टाईनमध्ये असणं, त्यांचं प्रेझेन्स आपल्या इंटेस्टाईनमध्ये असणं ही खूप आपल्या शरीरासाठी, खूप आरोग्यासाठी महत्त्वाची गोष्ट असते. हेन्स टू मेंटेन देम इन अवर बॉडी वी शुड इन्क्लूड प्रोबायोटिक्स सच ॲज योगर्ट अँड बटर मिल्क इन अवर डेली डाएट. आता आपल्या शरीरामध्ये अशा प्रोबायोटिक असणं खूप गरजेचं आहे, म्हणून प्रोबायोटिक आपल्याला कुठून मिळतात? योगर्ट, दही आणि बटर मिल्क म्हणजे ताकातून आपल्याला हे मिळत असतात, म्हणून आपल्या आहारामध्ये दही आणि ताकाचा समावेश असला पाहिजे. वेन वी सफर फ्रॉम लूज मोशन्स अँड ओमिटिंग. कधी कधी आपल्याला जुलाब आणि उलट्या होतात. वी थ्रो आउट मायक्रो ऑर्गॅनिझम्स अलॉंग विथ इंटेस्टिनल वॉटर. तेव्हा त्या उलटीसोबत, जुलाबासोबत काय होतं? हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या शरीराबाहेर फेकले जातात. सम मेडिसिन्स कॅन ऑल्सो किल देम. काही जे औषधं आहेत त्याच्याने सुद्धा ते आपल्या इंटेस्टाईनमध्ये ते किल होतात, मरून जातात. देअरफॉर वी नीड टू टेक एक्स्ट्रा योगर्ट, बटर मिल्क टू रिस्टोर देअर नंबर्स. म्हणजे जेव्हा जुलाब उलट्या होतील तेव्हा आपण योगर्ट, बटर मिल्क असे पदार्थ आपल्या आहारामध्ये घेतले पाहिजेत. आता आपण बॅलन्स डाएट म्हणजे काय ते पाहूया. काय पाहतोय आपण आता? बॅलन्स डाएट. आता डाएट कशाला म्हणायचं पहिल्यांदा पाहूया. ऑल दॅट वी कन्झ्युम ड्युरिंग द डे इज टुगेदर कॉल्ड अवर डाएट. म्हणजे दिवसभर आपण जे काही अन्न खातो त्याला आपला डाएट म्हणजे आहार म्हणतात. अ डाएट कंटेनिंग ॲडक्वेट क्वांटिटीज ऑफ ऑल न्यूट्रिएंट्स इज कॉल्ड अ बॅलन्स डाएट. म्हणजे सगळे पोषक घटक योग्य प्रमाणात असणे. आपल्या आहारामध्ये सगळे जे न्यूट्रिएंट्स आहेत, म्हणजे त्याच्यात प्रोटीन्स असू द्या, विटॅमिन्स असतील, फॅट्स असतील, मिनरल्स असतील, हे सगळे घटक योग्य प्रमाणात असतील त्या डाएटला बॅलन्स डाएट असं म्हणतात. काही लोक नुसताच भात खात असतील तर तो बॅलन्स डाएट नाही आहे. काही लोक नुसतेच मासे खात असतील तर तो बॅलन्स डाएट नाही आहे. मग सगळे न्यूट्रिएंट्स मिळतील असा डाएट जो आहे त्याला बॅलन्स डाएट म्हणतात. मराठीमध्ये त्याला संतुलित आहार असं म्हणतात. आता बॅलन्स डाएटची आवश्यकता का आहे? टू बिल्ड अ स्ट्रॉंग अँड हेल्दी बॉडी. आपले शरीर स्ट्रॉंग, मजबूत असावं, हेल्दी म्हणजे निरोगी असावं. यू नीड ऑल न्यूट्रिएंट्स इन द राईट प्रपोर्शन. आपल्याला सगळे न्यूट्रिएंट्स योग्य प्रमाणात असायला हवेत. की नुसत्या फॅट्स किंवा ऑइली पदार्थ खाऊन पण उपयोग नाही, नुसतं मिल्क घेऊन पण उपयोग नाही, म्हणून सगळे न्यूट्रिएंट्स असतील असा डाएट आपल्याला हवा आहे. सिग्निफिकन्स ऑफ बॅलन्स डाएट. संतुलित आहाराचं महत्त्व काय आहे किंवा बॅलन्स डाएटची गरज काय आहे? ॲन इन्क्रीज्ड कॅपॅसिटी टू वर्क. आपली काम करण्याची क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला बॅलन्स डाएट गरजेचं आहे. त्यानंतर गुड फिजिकल अँड मेंटल हेल्थ. चांगलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य असण्यासाठी आपल्याला बॅलन्स डाएटची आवश्यकता आहे. आणि बॅलन्स डाएट असेल तर काय होतं? इन्क्रीज कॅपॅसिटी टू फाईट डिसीजेस. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सुद्धा आपल्याला बॅलन्स डाएट जो आहे, संतुलित आहाराची आवश्यकता असते. आणि बॅलन्स डाएट असेल तरच आपल्या शरीराची योग्य वाढ होत असते. हेल्प्स इन प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी. आता मग बॅलन्स डाएट कसा मिळतो? आपल्याला एक पिरॅमिड दिलेला आहे. कोणते पदार्थ किती प्रमाणात घ्यायचे पहा आता या ठिकाणी. आता या ठिकाणी हा जो पिरॅमिड आहे पहा, याचा बेस मोठा आहे. पहा, हा बेस जो आहे तो मोठा आहे, म्हणजे हे पदार्थ जास्त प्रमाणात असावेत. मग याच्यामध्ये काय काय आहे? सिरियल्स अँड पल्सेस. तृणधान्य आणि कडधान्य आहेत, म्हणजे चपाती, भाकरी,
याचा समावेश जास्त प्रमाणात असला पाहिजे. त्यानंतर त्याच्यापेक्षा थोडा कमी कशाची गरज आहे आपल्याला, फ्रूट्स आणि व्हेजिटेबल्ससुद्धा आपल्या आहारामध्ये असले पाहिजेत. त्यानंतर थोडं कमी कधीतरी आपल्या आहारामध्ये मांस असलं पाहिजे, फिश असले पाहिजेत, एग्ज असले पाहिजेत, मिल्क प्रोडक्ट म्हणजे दूध असलं पाहिजे. आणि सगळ्यात कमी आपल्याला फॅटी सबस्टन्सेसची आवश्यकता असते की जे आपल्याला तेल, तूप, लोणी याच्यातून मिळतात. आणि हा अशा पिरॅमिड जो आहे या पिरॅमिडप्रमाणे आपला डाएट असला पाहिजे. त्यालाच आपण बॅलन्स डाएट पिरॅमिड असं म्हणतो. पण मित्रांनो, नुसता बॅलन्स डाएट असून उपयोगी नाही, तर त्यासोबतच अपार्ट फ्रॉम हॅविंग अ बॅलन्स डाएट वी ऑल्सो नीड टू एक्झरसाइज रेग्युलरली. आपल्याला नियमित व्यायाम केला पाहिजे टू कीप अवर सेल्स फिट अँड हेल्दी, की आपण त्याने निरोगी राहू शकतो. अशा पद्धतीने मित्रांनो हा पार्ट आपण आज पाहिला. पुढील जो भाग आहे की बॅलन्स डाएट कसा मिळवावा, हाऊ टू गेट अ बॅलन्स डाएट, मल न्यूट्रिशन, कुपोषण म्हणजे काय, जंक फूड म्हणजे काय, हे आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. थँक्यू.